नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं. तर आज व्हिडिओ संध्याकाळी चालू केला आणि आजचा दिवस आहे मंगळवारचा. तर बघू शकता तुम्ही 6:30 वाजलेत संध्याकाळचे आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात केली, कारण दिवसभर थोडं काम होतं त्याच्यामुळे व्हिडिओ काही करू शकले नाही. तर आता जस्ट आधी साक्षीला घेऊन आले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करू आता. तर आता संध्याकाळचं रुटीन जे आहे माझं, तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. तर चला, आता दिवसभर तर बाहेर होते. बाहेर म्हणजे तुमच्यापासून काय लपवायचं, मी डॉक्टर चेंज केले, कारण जिथे मी ॲडमिट होते ना त्यांच्या गोळ्या औषधांनी मला काहीच फरक पडत नव्हता. गोळी खाल्ली की दुसऱ्या दिवशी छान वाटायचं, पण एखाद्या दिवशी जरी गोळी विसरले ना तर पुन्हा एकदम तब्येत अशी डाऊन, हातपाय थरथरत होते एकदम. त्याच्यामुळे मी डॉक्टर चेंज केले आणि आता जे नेहमी मी ज्या डॉक्टरांकडे जाते ना त्या डॉक्टरांकडे गेले, तिथनं गोळ्या औषधं आणले. मला एवढं काही गोळ्या औषधं खायला आवडत नाही, पण तरी पण त्यातल्या त्यात आता थोडंसं बरं होण्यासाठी खावेच लागणार आहे. तर आता एक साईडला चहा ठेवला आणि एक साईडला आता या कपड्यांच्या घड्या घालते. आज चहा प्यायला अक्षरशः 7 वाजले आहेत. तर दिवाबत्ती झाली इतक्यात आणि एक साईडला चहा ठेवून म्हटलं चला तोपर्यंत बाहेरचे कपडे जे आहेत ना त्याच्या घड्या घालून ठेवू आणि स्वयंपाकाला लागलं की मग टेन्शन नाही. पण मला एक सिरियल बघायची होती आत्ताची 7ची, त्याच्यामुळे मग मी कपडे घड्या घालायला बसले. म्हटलं सिरियल बघता बघता कपड्यांच्या पण घड्या होतील. आणि मुलांचं पण एक साईडला चाललेलं होतं, तर त्यांना ना कॉलेजमधनं आल्यावर सगळं सांगायचं असतं, जे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्यांचं काय काय घडतं ना सगळं शेअर करायचं असतं त्यांना. त्याच्यामुळे ना त्यांचं पण एक साईडला ऐकायचं काम चाललेलं होतं माझं. आणि तरी पण अजून साक्षीचं चालू नाही झालेलं आहे. तर साक्षी आता थोडासा आराम करते. साक्षीचं जेव्हा आराम झाला की तिचं पण सांगणं चालू होईल, तोपर्यंत आता आधीचं ऐकू म्हटलं आणि सिरियल पण बघू साईड बाय साईड. तर मुलांचं ना थोडंफार असं ऐकलं पण पाहिजे, कारण त्यांना पॅरेंट्सला हे सांगावं लागतं ना, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. काही अशी पण मुलं असतात की जी दिवसभरात काय घडामोडी घडतात, काय होतं काहीही सांगत नाही पालकांना. बऱ्याच गोष्टीत पालक अंधारात राहतात. त्याच्यामुळे आता आपल्याला पण मुलांचं ऐकून घेणं खूप गरजेचं आहे. आणि अजिबात न कंटाळता, हे जरी कंटाळा आलेला असला तरी पण न कंटाळता ऐकतोय असं दाखवायचं त्यांना. तर ॲक्च्युली मी पण थकलेली होती, कारण ऊन इतकं पडलेलं होतं ना बाहेर. तर उन्हामध्ये दवाखान्यात गेले, त्याच्यामुळे ना तिकडून आल्यानंतर थोडीशी झोपले आणि झोपल्यानंतर मग फ्रेश होऊन लगेच त्यांना दोघांना आणायला गेले. त्याच्यामुळे ना मला पण थोडासा थकवा जाणवत होता. आणि मी त्या गोळ्या त्या आहे ना त्या कम्प्लिटली बंद करणार आहे, म्हणजे फेकूनच देणार आहे ऑलमोस्ट त्या गोळ्या मी आता. तर आता हे कपडे ठेवून देते. दिवाबत्ती झाली, त्याच्यानंतर बाहेरच्या कपड्यांच्या घड्या वगैरे झाल्या. आता चांगलं ऊन पडतं त्याच्यामुळे कपडे लगेच सुकता येत नाही, तर मग रात्रभर तसेच ठेवावे लागत होते. आणि जसं पाऊस चालू होता ना तर कपडे तसेच मी दिवसभर ठेवायचे, म्हणजे दुसऱ्या दिवशीच काढायचे, त्यात पण तरी पण सुकलेले नसायचे. आणि त्याच्यात मग पाठीमागच्या 2 बेडरूमच्या खिडक्या वगैरे असं कुठेतरी टाकून आणि दुसऱ्या दिवशीचे पुन्हा फ्रेश कपडे त्याच्यावर टाकावे लागत होते. पण आता ऊन छान पडतं आहे, म्हणजे आपण म्हणतो ना भाद्रपदाचं ऊन कडक असतं, तर तसं हे ऊन भरपूर असं कडक पडतं आहे. पितृपक्षात खूप सारं ऊन पडतं, त्याच्यामुळे या कडक उन्हामुळे ना कपडे पटकन सुकून जातात. आणि आता चहा पाणी वगैरे सगळं झालं आहे आमचं. आता लसूण सोलते मी. तर हा लसूण जो आहे ना तो मी सकाळसाठी पण आत्ताच सोलून ठेवते, कारण ना सकाळी धावपळ असते, त्याच्यामुळे मग धावपळीत एवढं लसूण सोलण्यासाठी वेगळा एक्स्ट्राचा वेळ नाही देता येत. त्याच्यामुळे आत्ताच तो लसूण एक्स्ट्रा सोलून ठेवते. आणि लसणाची पेस्ट वगैरे मी काही करून नाही ठेवत, कारण कसं असतं ना त्याचा वास निघून जातो आणि एवढं असं लालसर थोडंसं पडतं ते, त्याच्यामुळे मी लसणाची पेस्ट काही करून ठेवत नाही. आणि ते मनाला पण माझ्या असं चांगलं नाही वाटत. मला असं वाटतं की त्याचं स्मेल वगैरे सगळं गेलं आणि त्यानंतर आपण लसूण तो वापरतोय, त्याच्यामुळे असं फ्रेश लसूण सोडला ना तर मग भाजीत पण छान वाटतं, स्मेल छान येतं. म्हणजे भाजीची टेस्ट खरं लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता असं असलं ना तर छान वाढते भाजीची टेस्ट. तर आत्ता काय करायचं आहे त्याची तर काहीच मी विचार नाही केलेला आहे स्वयंपाक, पण आता बघू काहीतरी करू. आणि सकाळसाठी मला भेंडी करायची, तर भेंडी पण मी संध्याकाळीच धुवून ठेवते, म्हणजे उद्याचं जे प्रिपरेशन असतं ना तर ते रात्रीच करून ठेवलं ना तर सकाळी धावपळ नाही होत. त्याच्यामुळे मग भेंडी जी आहे ना ती मी झोपताना धुवून ठेवेल आणि तोपर्यंत व्हिडिओ चालू राहिला तर शेअर करेल.
आणि कालच्या व्हिडिओला ना बऱ्याच कमेंट आल्या होत्या की ताई बरं वाटतं का आता, तब्येतीची अगोदर काळजी घे, व्हिडिओची घाई नाही केली तरी चालेल. तर खरंच मनापासून सांगते की मला इतकं छान वाटलं ना त्या कमेंट वाचून. आणि खूप छान म्हणजे असं वाटतं ना की आपण ज्यांना ओळखत पण नाही, आता तुम्ही तरी मला ओळखतात पण मी तुम्हाला बघितलेलं पण नाही, पण तुम्ही इतक्या आत्मीयतेने इतक्या प्रेमाने मला विचारतात ना, तर मला खूप छान वाटलं. तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि हो, माझी तब्येत आता बऱ्यापैकी चांगली आहे. आपण निगेटिव्हिटीत जाण्यापेक्षा याच्यातून काय अपॉर्च्युनिटी भेटते हे बघूयात. कारण परिस्थितीला दोष देण्यापेक्षा आपण कुठे चुकलो होतो हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. तर मी चुकले काय, तर मी स्वतःकडे अजिबात लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे मी आजारी पडले. तर असो, हे आता रोज येताना फळ आणतात आणि जबरदस्तीने मला खाऊ घालतात, त्याच्यामुळे मी ठीक आहे आता. आणि इथे बघू शकता लसूण, एवढा मोठा लसूण सोलून ठेवला म्हणजे आता सकाळचा आणि आत्ताचं असं होईल. आत्ताचं काय करू त्याचा विचार करते, पण काही डोकं चालत नाही काय करावं असं. मी इडलीचं दळलं होतं पण ते फर्मेंटेशनला ठेवलं तसंच दळून, आणि थोडंसं उशीर झाला होता ते दळायला, त्याच्यामुळे ते फर्मेंट झालं असेल. पीठ चांगलं जर आंबलं असेल तरच मग आता इडली करता येईल, नाही तर मग इडलीचं उद्या भेंडी पोस्टपोन करून आणि इडली अगोदर करावी लागेल. आणि आत्ता जर ते फर्मेंट झालं असेल तर मग आता इडली सांबार करावं असा माझा विचार आहे. तर बघू, नाहीच समजा झालं ते फर्मेंट, अजून मी काही उघडून बघितलं नाही ते, कारण आल्यापासून सगळं लगातार आवडतेच आहे त्याच्यामुळे. आणि जर झालेलं असेल तर मग आता इडली सांबार करू आपण. तर चला, आता लसूण तर सोलून झालं माझा, तर आता लागूया स्वयंपाकाच्या तयारी. तर इथे दूध गरम करायला ठेवलं होतं, तोपर्यंत आमचं चहा पाणी वगैरे झाली. आणि आता हे पीठ बघते मी. तर बघू शकता तर आता हे पीठ तर काही फर्मेंट झालेलं नाही, तर मग त्याच्यामुळे आता मी ना तसंच ठेवते हे. आणि त्यानंतर आता आपण काय करायचं, आज मुलांना तर अजिबात भाजीपोळी खाण्याची इच्छा नाही, त्याच्यामुळे इडली करण्याचा प्लॅन होता. आणि आता इडलीचा प्लॅन तर आपला फसला. मग आता मसाले भात करू. मसाले भातासाठी आता सोयाबीन टाकून मी मस्त मसाले भात करणार आहे. तो सगळ्यांना आवडतो घरामध्ये आणि खूप रेअरली होतो. आणि जसं तुम्हाला म्हटलं की मी भात थोडासा कमी केला आहे, त्याच्यामुळे ना एवढ्यामध्ये सहसा आमची झालीच नाही, खिचडी नाही, मसाले भात नाही, नाही तर फिकी खिचडी, शेंगदाण्याची चटणी वगैरे असं आवडतं मुलांना. पण सध्या ते पण नाही झालं, सतत भाजीपोळी चाललेली आहे, त्याच्यामुळे कंटाळले मुलं पण. आणि म्हणून मग आता इडलीचा घाट घातला होता, पण आता ती इडली पण होणार नाही, त्याच्यामुळे आता मसाले भातच करते मी मस्त. तर चला आता त्याची तयारी करू मसाले भाताची. आता तरी हे असंच झाकून ठेवलं मी, आणि सकाळी करू आता ते. सकाळी डोसे आणि बटाट्याची चटणी, मग असा डब्याचा मेनू आता फिक्स आहे. तर मग आता हे असंच ठेवते आणि लागते पुढच्या तयारीला. तुमच्याबरोबर पण शेअर करते मी कसा मसाले भात करते ते, आणि आम्हाला कसा मसाले भात आवडतो ते. रोज भाजीपोळी म्हटलं ना तर मुलं पण कंटाळतात. टिफिनला पण भाजीपोळी आणि रात्रीच्या जेवणात पण भाजीपोळी, त्याच्यामुळे मुलं पण कंटाळतात भाजीपोळी खाऊन. आणि रविवारी होतो एखादा वेगळा आयटम काहीतरी, पण 6 दिवस तेच भाजीपोळी आणि 1 दिवस फक्त वेगळं काहीतरी. म्हणून मग त्यांचं चाललं होतं, मम्मी भाजीपोळी नको, काहीतरी वेगळं कर. म्हणून तो इडलीचा एवढा घाट घातला, पण काहीच उपयोग झाला नाही. म्हटलं चला आता बिर्याणी करायची होती, पण बिर्याणीसाठी पण सगळ्या भाज्या अवेलेबल नव्हत्या. गाजर होते, पण फक्त गाजर टाकण्यापेक्षा म्हटलं त्याला वेगवेगळ्या भाज्या असल्या ना तर जास्त छान लागते व्हेज बिर्याणी. तर आता म्हणून मग आता मसाले भाताचा बेत केलं. त्याच्यामध्ये भाज्या नसल्या तरी चालतात, बाकीचे आपले वेगवेगळे मसाले जे असतात ना, खडा मसाले, ते असले तरी बिर्याणी मसाले भात छान होतो आपला. आणि त्यासाठीची बरीच तयारी झाली माझी. तर आता इथे मसाले भात करण्यासाठी मी इथे डाळ तांदूळ धुवून घेतला, आणि तुम्हाला दाखवलंच की डाळ तांदूळमध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे अख्खे मसूर घेतले. आणि हा जो तांदूळ आहे ना, हा माझा आंबेमोहोर तांदूळ आहे, त्याचा सुवास खूप सुंदर येतो, त्याच्यामुळे मी तोच तांदूळ वापरते. आणि इथे हे आहे सोयाबीन. तर सोयाबीन चंक्स हे छोटे सोयाबीन आहे, त्याच्यामुळे त्याला ना असं पाण्यात भिजवावं नाही लागत, फक्त थोडंसं असं पाण्यातून धुतले. बघा, तुम्ही बघू शकता अजिबात पाणी नाही त्याच्यात, फक्त धुतले ना तरी पण ते छान भिजतात. तुम्हाला दाखवते मी, हे बघा छान भिजतात ते. आणि इकडे कांदा कापून ठेवला, आणि या मिक्सरमध्ये याच्यामध्येच मी डायरेक्ट लसूण, आलं आणि मसाला जो आहे आपला गरम मसाला, मिरची, हळद पावडर, हे सगळं याच्यामध्ये दळलं आहे मी.
कारण की मिक्स होतं ना तेव्हा छान टेस्ट येते. तर चला आता मी मसाले भाताला फोडणी देते. त्याच्यामध्ये आता मी फोडणीमध्ये तेजपान पण टाकणार आहे आणि दालचिनी पण टाकणार आहे थोडीशी. तर आता कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये दालचिनीचे 3-4 तुकडे टाकले आणि खूप पण सरका मारते ती, त्याच्यामुळे थोडी पेतानेच टाकायची. त्यानंतर माझ्याकडे 2च तेजपान होते ते टाकले, थोडेसे काजूचे काप टाकले आणि ते थोडेसे फ्राय करून घेतले. जिरे पण टाकले बरं का, तुमच्या म्हणजे लक्षात आलं असेल मी टाकताना. तर थोडेसे जिरे पण टाकले आणि त्यानंतर आता आपला कांदा भरपूर टाकायचा. कांदा भरपूर असला ना तर आपला मसाले भात खूप सुंदर आणि चविष्ट लागतो. आणि खूप मऊ होऊ द्यायचा नाही कांदा, थोडासा फ्राय करायचा, अगदीच एकदम छोटासा गुलाबी कलर आला त्याला तरी पण आहे ना त्याच्यामध्ये पुढचं साहित्य टाकायचं. कारण ना कांदा थोडा कसरट राहिला ना तर तो दाताखाली आल्यानंतर खूप सुंदर लागतो. आणि इथे बघू शकता तुम्ही सतत हलवत राहायचा कांदा, म्हणजे तो करपत पण नाही. आणि काजू जे आहे ना ते पण जास्त काही काळे होऊ द्यायचे नाही, कारण ते ब्राउनिश जरी आपण केले ना फक्त तर मग ते कांदा परतताना आणखी काळे होतात. त्याच्यामुळे ना काजूचा पण थोडासा कलर चेंज झाला की लगेच कांदा टाकून द्यायचा. आणि आता इथे मी मिक्सरमध्ये जे मिश्रण घेतलं होतं ना तर ते सगळं मिश्रण टाकून दिलं. आता हे मंद आचेवर छान असं परतत राहायचं आणि चांगलं परतल्यानंतर म्हणजे त्याचा छान असा स्मेल येतो. तर आत्ता ऑलरेडी इथे स्मेल खूप छान येतो आहे. तर त्यानंतर त्याच्यामध्ये मी सोयाबीन टाकले आणि सोयाबीन छोट्या साईजचेच वापरायचे, ते जास्त चविष्ट वाटतात मला. मोठे चंक्स जे असतात ना त्याच्यापेक्षा छोटे जास्त चविष्ट वाटतात, म्हणून मी नेहमी तेच आणते. आणि ते टाकल्यानंतर मग सोयाबीन परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपले धुतलेले डाळ तांदूळ म्हणजे जे काही असेल तुमच्याकडे ते टाकून द्यायचं. आणि मसाल्याचं जे भांडं होतं ना तेच विसरून मी तेवढंच पाणी टाकलं याच्यात आणि याच्यावर मस्त असं झाकण ठेवून द्यायचं. 5 मिनिटानंतर हे झाकण उघडलं की त्याच्यामध्ये छान असा मसाल्याचा स्मेल जो असतो ना तो मुरतो. सोयाबीन, कारण की सोयाबीनला टेस्ट नसते एवढी, त्याच्यामुळे त्याच्यात हा मसाला मुरला ना तर ते छान लागतं. आणि मग त्यानंतर आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण पाणी टाकू शकतो याच्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही छान असा कलर आला आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर थोडंसं ढवळून घ्यायचं म्हणजे मीठ सगळीकडे स्प्रेड होतं. आणि त्यानंतर आपण कुकरला आता झाकण लावू. तर बघू शकता तुम्ही छान असा माझा साधा मसाले भात सिंपल असा तयार झाला. तर आता मसाले भाताच्या आता शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत इथे बघू शकता ओट्यावर खूप असा पसारा होता. आणि मी सगळं आवरून गेले होते दवाखान्यात, त्याच्यामुळे ना भांडी अजिबात नव्हती. आल्यानंतर पण चहा पिला ना तर चहाची सगळी भांडी मी लगेच घासून टाकली. काय ते 2-3 कप चहा असतात आणि एक चहाचं पातेलं, त्याच्यामुळे ते पण लगेच घासलं होतं मी. तर म्हटलं चला आता हे मसाले भाताचे जे निघाले 2-3 भांडे ते पण लगेच घासू, म्हणजे मग झोपताना काय होतं ना फक्त जेवणाची ताटं राहतात आपली. तर आता तोपर्यंत हे पण येतील, तेव्हा मी ही भांडी घासून टाकते. आणि एका बाजूला आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत. आणि तिकडे मुलांचा अभ्यास चालू आहे पाठीमागे बेडरूममध्ये, दोघांचं पण. दोघं 2 वेगवेगळ्या रूममध्ये अभ्यास करतायत, कारण की आधीची एक्झाम चालू आहे आणि साक्षीचे पण कसले तरी केस स्टडी आहे, तर ती त्याचा अभ्यास करते. त्याच्यामुळे दोघांचा पण वेगवेगळ्या रूममध्ये अभ्यास चालला आहे. एकत्र एका रूममध्ये ना बडबडच जास्त करतात, अभ्यास कमी आणि बडबड खूप असते त्यांची. त्याच्यामुळे ना त्यांना वेगवेगळ्या रूममध्ये, म्हणजे मी नाही बसवलं आहे, तेच बसले आहेत. कारण की त्यांना पण त्यांच्या अभ्यासाची प्रायोरिटी समजते की आता यावेळेस आपल्याला आपल्या अभ्यासाकडेच लक्ष दिलं पाहिजे. आणि मुलांना त्यांचं समजत असलं ना तर ओरडायची गरज नाही पडत. तर मला तर आठवतच नाही मी मुलांना म्हणजे साधारण 7वीच्या नंतर ओरडले असेल असं आठवतच नाही. त्यांचा अभ्यास पहिल्यापासून ते त्यांच्याच याच्यात करतात, त्याच्यामुळे मला ओरडण्याची कधी वेळच येत नाही. तर असो, आता इथे माझी भांडी पण झाली आणि तिकडे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत ऑलरेडी 3, तो गॅस पण बंद करायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही सगळं भांडी पण घासून झाली आणि होतीच किती 2-3 भांडी होती ती घासून झाली. त्यानंतर मी आजूबाजूचं पण धुवून घेतलं आणि बेसिन तर घासलेलंच होतं स्वच्छ. पण इथे तोटी बघा, ती नळाला तोटी लावली, त्याच्यामुळे ना बेसिन सहज पाणी फिरवता येतं. गॅस बंद केला आणि लगेच बेलचा आवाज आल्यामुळे मी दरवाजा उघडायला गेले. हे आलेले होते, तर म्हटलं देवाचीच कृपा, स्वयंपाक तयार झाला आणि लगेच जर आले ना तर गरमागरम खाता पण येतं. आणि त्यानंतर मग लगेच आता भांडी झालेली, त्याच्यामुळे जेवणानंतरच्या भांड्यांचं टेन्शन नाही मला. तर हे 3-4 जे ताटं उरतील आमचे जेवणाचे तर ते लगेच हातोपाती मी घासेल किंवा साक्षी घासून टाकेल. तर असो, आता लगेच जेवायला वाढते मी आणि या तुम्ही सगळे जेवण करायला. तर इथे आमचं आता जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर लगेच मी गॅस ओटा साफ करून घेतला, स्वच्छ करून घेतला. आणि जी ताटं होती आमची ती पण घासून टाकली. 4च ताटं होती, दुसरं जास्त काही नव्हतं पण. आणि ज्याच्यात मसाले भात केला तो कुकर होता फक्त. थोडासा मसाले भात उरला आहे पण तो मी काढून ठेवला साईडला. आणि कुकर जो आहे तो पण लगेच घासून टाकला. आता ती भांडी खाली ठेवली त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही.
तर ओटा मोकळा करून ठेवला ना सगळा आणि साफ करून ठेवला स्वच्छ चांगला, की सकाळी मग एवढी घाई होत नाही. आणि आता हे सगळं झालं ना तर मग आता लगेच मी एडिटिंगला बसणार आहे, कारण लगेच तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ पाठवण्याची तयारी जी असते ना ती आदल्या दिवशीच तयारी चालू होते, तेव्हा तुम्हाला वेळच्या वेळी व्हिडिओ येतील. तर असो इथे बघू शकता तुम्ही, माझा गॅस पण स्वच्छ झाला आणि ओट्यावर पण पाणी वगैरे मारून स्वच्छ करून घेतलं. ओटा मला पुसायला आवडत नाही, निदान दिवसातून एकदा तरी ओट्यावर पाणी मारलं ना तर स्वच्छ निघतो ओटा. बाकी तुम्ही सकाळी वगैरे पुसू शकता, पण ना ॲटलिस्ट रात्री तरी त्याच्यावर पाणी मारलं ना, किंवा सकाळी पाणी मारलं तर रात्री पुसून ठेवलं पाहिजे. तर एकदा पाणी मारलं ना गॅस नाही लगेच धुवायचा, असं म्हणजे रोजच्या रोज गॅस धुतला तर म्हणतात काय काय प्रॉब्लेम येतो गॅसला, पण त्याच्याशिवाय मन पण समाधान होत नाही. गॅस जर स्वच्छ धुतला ना तर छान वाटतं, पण मी एकच टाईम धुते, 2-2 टाईम नाही धुवत गॅस. तर असो आता इथे माझं सगळं आवरलं आहे आणि खिडक्या पण सगळ्या घासण्यावर आल्या आहे माझ्या किचनच्या. त्याच्यावर ना भरपूर असे तेलकट डाग उडालेले आहे. पण आता मी नवरात्रीत बघेल, आता नवरात्रीचं आवरण्याची पण वेळ आलेलीच आहे बहुतेक. तर इथे मी आता आहे ना सध्या तरी कपड्याच्या साह्याने पुसून घेते, आणि एखाद्या निर्माचं पाणी वगैरे केलं ना तरी पण काचा निघतात, किंवा कॉलिननी वगैरे काचा साफ केल्या ना तर निघून जातात. पण आता ते एखाद्या दिवशी करेल. आता तर रात्रीचं एडिटिंगची घाई झालेली, कारण रात्रीचं जागरण नको वाटतं. वेळच्या वेळी झोपलं ना तर पहाटे उठायला पण बरं पडतं, कारण टिफिन वगैरे असतो आधीचा, त्याच्यामुळे ना वेळच्या वेळी झोपून आणि निदान नाही काही तर 6 ते 7 तास झोप झाली ना तर फ्रेश उठता येतं. त्याच्या आत जर उठलो ना तर बघा कंटाळवाना दिवस जातो. असं कोणाकोणाला होतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर इथे आता माझं सगळं झालं आहे आवरून, एकदम ओटा पण चकपक छान केलं आहे. आणि आता बऱ्यापैकी पाणी सांडलं आहे इथे किचन ओट्याच्या खाली. जेव्हा आपण ओटा धुतो ना आता बरंच पाणी सांडतं, त्याच्यामुळे आता हे पाणी पण मी पुसून घेते, म्हणजे त्या निमित्ताने किचन पण पुसलं जातं. सगळं आवरलं, छान जेवण वगैरे सगळं झालं. आणि त्यानंतर आता तुम्ही बघितलंच ओटा वगैरे पण क्लीन झाला सगळा, आणि भांडी पण सगळी घासून झाली, म्हणजे कसं सकाळी जास्त टेन्शन नाही राहत. आता फक्त राहिलं आहे भेंडा नाही धुणार, कारण की पीठ बघितलं तुम्ही फर्मेंट झालेलंच नाही पीठ, त्याच्यामुळे मग आता सकाळचा प्लॅन चेंज केला. टिफिनला डोसे वगैरे करू सकाळी, तर मग त्यामुळे भेंड्या आता फ्रीजमध्ये तशाच राहू देणार आहे. आणि आता हे सगळं आवरून आता स्लीप होण्याची वेळ आलेली आहे, कारण की भरपूर थकले आहे. तर त्यामुळे आता व्हिडिओचं इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि ज्या नवीन ताईंना आपलं चॅनल बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि त्यानंतर खूप साऱ्या ताईंनी मला तब्येतीबद्दल पण चौकशी केली, तर त्याबद्दल त्या सगळ्या ताईंचे मनापासून धन्यवाद. गुड नाईट, बाय, आणि श्री स्वामी समर्थ.